दरम्यान आपण राज्यभरातली नुकतीच टक्केवारी बघितलेली आहे आणि राज्यभरातली आपण एकदा टक्केवारी नीट बघितली तर आपल्याला लक्षात येत आहे की सर्वाधिक मतदान कोल्हापुरात झालंय आणि सर्वात कमी मतदान मुंबई शहरात झालंय। दोन्ही ठिकाणून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेलेत। कोल्हापुरातनं विशाल पुजारी आणि मुंबई शहरातनं भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडले गेले आहेत। आपण दोन्हीकडची परिस्थिती जाणून घेऊया। सगळ्यात आधी आपण जाऊया कोल्हापुरात आपले प्रतिनिधी विशाल पुजारी यांच्याकडे। कोल्हापूरकरांनी यंदा मतदानात बाजी मारलेली दिसते, काय किती मतदानाची नेमकी नोंद झालेली आहे? नक्कीच सौरभ, काल दिवसभरात मतदान प्रक्रिया जी पार पडली त्याच्यामध्ये कोल्हापूरकरांनी सर्वात जास्त उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिल्याचं पाहायला मिळते। 76.25% इतकं मतदान जे आहे ते या विधानसभा निवडणुकीमध्ये पार पडलेलं आहे। यामध्ये सर्वाधिक मतदान जे आहे ते करवीर तालुक्यामध्ये झालेलं आहे। जवळपास 84% इतकं मतदान जे आहे ते या करवीर तालुक्यात झालेलं आहे। त्याच्यानंतर त्याच्या खालोखाल कागल मतदारसंघ, या दोन मतदारसंघामध्ये सर्वाधिक मतदान आहे। सर्वात कमी मतदान म्हटलं तर इचलकरंजी आणि कोल्हापूर उत्तर या दोन शहरी भागामध्ये झालेलं आहे। जसं मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे की शहरी भागांमध्ये कुठेतरी मतदानाचं प्रमाण कमी आहे, मात्र ग्रामीण भागांमध्ये मतदानाची टक्केवारी जी आहे ती कुठेतरी वाढलेली पाहायला मिळते। 76.25% इतकं जे मतदानाची टक्केवारी आहे ती कोल्हापूर जिल्ह्याची राहिलेली। महाराष्ट्रात सर्वाधिक मतदान जे आहे ते कोल्हापूर जिल्ह्यात झाले। या मतदानाचा नेमका कोणाला फायदा होणार आता हे 23 तारखेला समजेल। काल दिवसभरात ज्यावेळेस मतदान प्रक्रिया पार पडत होती त्यावेळी काही ठिकाणी मतदान ज्या मशीन ज्या होत्या त्या मशीन काही ठिकाणी बंद पडल्याचं, 1-2 ठिकाणी बंद पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। मात्र प्रशासनानं तातडीनं त्या ठिकाणी मतदान केंद्रावर दाखल होत ही जी मशीन्स आहेत ती मशीन दुरुस्त करून तात्काळ या सुविधा सुरू करून मतदान प्रक्रिया जी आहे त्या पूर्ववत केल्या। त्यामुळं दिवसभरात ही जी मतदान प्रक्रिया आहे ती कोल्हापुरातली शांततेत सुद्धा कुठेतरी पार पडल्याचं पाहायला मिळालं। अनेक ठिकाणाहून मतदारांना आवाहन देखील करण्यात येत होतं की लवकरात लवकर मतदान केंद्रावर पोहोचा, जास्तीत जास्त मतदान करा। त्यामुळे ही सगळी परिस्थिती जी आहे ती सध्या पाहायला मिळते। मात्र कोल्हापूर जे आहे ते सध्या पुन्हा एकदा मतदानाच्या या प्रक्रियेमध्ये अव्वल ठरल्याचं सध्या पाहायला मिळतंय। सौरभ, निश्चितच विशाल, आपण आता जाऊया मुंबईत। मुंबई शहरातनं आपले प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडले गेले। आपण बघतोय भाग्यश्री, एकीकडे कोल्हापूरनं तर बाजी मारलेलीच आहे, मात्र मुंबईचं काय? एकूणच शहरी भागात जर आपण बघितलं तर मतदानाची टक्केवारी फार कमी राहिलेली आहे। मुंबई शहरामध्ये नेमकं कोणत्या कारणांमुळे मतदारांमध्ये निरुत्साह दिसला? आपण जर बघितलं सौरभ तर काल मुंबई शहराचा जर विचार केला तर 52.7% मतदान झालेलं आहे। तर मुंबई उपनगरात तुलनेने 3% मतदान जास्त झालेलं पाहायला मिळतंय। ज्या ठिकाणी मतदान कमी झालंय तो सगळ्यात कमी झालेला एरिया जो आहे मुंबईतला तो कुलाबा आहे आणि सगळ्यात जास्त जे मतदान झालंय ते भांडूप वेस्टला म्हणजे भांडूप पश्चिमेकडे झालेलं पाहायला मिळतंय। कुलाब्यामध्ये जवळपास 44% मतदान झालंय तर भांडूपमध्ये जवळपास 61% मतदान झालेलं पाहायला मिळतंय। खरं तर कुलाबा हा जो भाग आहे हा मध्यमवर्गीय आणि अतिमध्यमवर्गीय म्हणजे आपण जे उच्चभ्रू म्हणतो त्यांचा हा भाग आहे। तर भांडूप जर आपण बघितलं तर सामान्य जे नागरिक आहेत, सामान्य मतदार जे आहेत ते भांडूपमध्ये राहतात। त्यामुळे जर बघितलं तर मध्यमवर्गीय आणि उच्चभ्रू मतदारांमध्ये हा उत्साह कमी असल्याचं पाहायला मिळतंय। याचं महत्त्वाचं कारण एक असू शकतं सौरभ की ज्या पद्धतीने मुंबई शहर वाढतंय त्या पद्धतीने लोकसंख्या देखील नक्कीच वाढत असते प्रत्येक वेळी। पण एकंदरीत जर आपण बघितलं तर जी खिचडी झाली आहे राजकारणाची ती कदाचित मुंबईकरांना पसंत नसेल, कारण मुंबईकरांचं सगळ्यात महत्त्वाचं जे रुटीन आहे किंवा रोजचं जे जगणं आहे ते अत्यंत साधं आहे। कारण सकाळी उठणं, ऑफिसला जाणं, कार्यालयात जाणं, तिथून पुन्हा घरी येणं, यामध्ये सगळ्यात राजकारण कुठेच येत नाही आणि राजकारणाचा यामध्ये काहीच संबंध नाही, आम्हाला या सगळ्याचा काही फायदा नाही असं ज्यावेळेला आपण बोलबिंदासचे कार्यक्रम NDTVच्या माध्यमातून केले होते त्यावेळी देखील अनेक मतदारांनी हीच व्यथा जी आहे ती मांडून दाखवली होती की हे जे राजकारणी आहेत किंवा हे जे आमदार खासदार येतात निवडून ते आम्हाला काय देतात, अशा पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते मतदारांनी विचारलेले पाहायला मिळाले होते आणि कदाचित त्याचाच जो परिणाम आहे तो आता या मतदानावर सौरभ पाहायला मिळाला। निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद। आणि कोल्हापूरहून विशाल पुजारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले होते। दोघांचेही मनपूर्वक धन्यवाद। आपल्या निकालावर सुद्धा आपल्या माध्यमातून लक्ष असणारच आहे।